नमस्कार मंडळी. आजचा विषय थंबनेल बघून तर तुम्हाला कळलाच असेल. हे आपलं बैलगाडा क्षेत्र खरं गरिबाचं राहिलंय का? हा विषय काय आहे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला नक्की सांगतो आणि तुमच्या मनात हा विषय रुतवायचा प्रयत्न सुद्धा ह्या व्हिडिओच्या मार्फत करणार. तर मंडळी, विषय असा आहे, तुम्ही आता बघतायच हे बैलगाडा क्षेत्र पहिल्यापासून कसं होतं. जुन्या लोकांपासून तेव्हा अशी प्रथाच नव्हती का? होती तुम्ही सांगा. बक्षीसही कमी प्रमाणात असायचे, थोडं बक्षीस असायचं तरी सुद्धा किती थाटात आणि किती जोशात ते पूर्ण ते साजरा करायचे ते क्षण. तर आता काय होतंय तुम्ही बघताय, कोण कुणाला काय म्हणल, कोण कुणाला काय म्हणल, हे सर्व असंच चाललंय. आता चालू घडीला जर म्हटलं तर ह्या पूर्ण बैलगाडी क्षेत्राचा जर इतिहास बघितला तर हे आता कलियुगच चालू झाले असं म्हटलं तर काय हरकत नाही. तुम्हाला काय वाटते मला कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका. तुम्ही आता बघतायच पूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये एखाद्या नंदीचा पैरा जर घ्यायचा म्हणलं किंवा त्या नंदीला पैरा ठरवायचा म्हणलं तर पहिल्यांदा वायदी हा विषय सर्वात माती येतो. तुम्ही बघतायच प्रत्येक टॉपच्या नंदी आहेत ते वायदी घेतल्याशिवाय एखाद्या गरीबाचा नंदी त्यांच्या बरोबर पळवतच नाहीत. आणि गरीबाला बी एवढं पडले की मोठ्या नंदीवरच आपला नंदी पळवायचा. जर असं केलं, भलं गटाला हार होऊ, सेमीला हार होऊ, तरी सुद्धा कुठं काय उचापत्या करून बी ते वायदीचे पैसे देऊन त्या मोठ्या नंदीवर आपला नंदी पळवतात. जर सेमीला जर नंदी बाहेर गेला तरी त्या नंदीचं नाव होत नाही, गटाला नंदी बाहेर गेला तरी सुद्धा त्या नंदीचं नाव होत नाही. तर हे अंधारातले जे नंदी आहेत ह्या नंदींचे मालक असं का करतात? कारण मोठ्या नंदी बरोबर आपल्या नंदीचा पैरा केला आणि आपला नंदी त्या नंदी बरोबर एक नंबर मध्ये आला किंवा गुलालात आला तर आपल्या नंदीचं सुद्धा नाव मोठं होतं. हे योग्य आहे का? माझ्या अंदाजानं तर हे योग्य नाही. तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला नक्की सांगा. तर मग त्या नंदीने केलं काय पाहिजे? त्या नंदीच्या मालकाने आपला नंदी उजेडात कसा आणला पाहिजे? मोठ्या नंदी बरोबर जर आपला नंदी पळवला आणि तो नंदी जर गटालाच बाहेर निघाला तर त्यात तुम्ही विचार करा, मोठ्या नंदीचं नाव खराब होत नाही तर ते तुमच्या नंदीचं नाव खराब होते. भरपूर विचार करायची गोष्ट आहे. त्यामुळे काय होतं, तुमच्या नंदीला नंतर पैरा भेटल हे सुद्धा सांगता येत नाही. मोठा एखादा पैरा तुमचा नंदी जर द्यायचा म्हटलं तर तुमच्या नंदीला ते पैरात घेऊ सुद्धा शकत नाहीत का? तर ह्या नंदीमुळे त्या नंदीची हार झाली. हे सगळ्यात मोठा विषय होतोय. तुम्ही सांगतो मी ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही खरा अभ्यास करा. तुम्ही जे अंधारातले बैल आहेत, जे अंधारातले नंदी आहेत, त्या नंदींना जरी तुम्ही एकत्र पळावलं बिना वायदीचं पळवा नंबरात कधी ना कधी नक्कीच येणार. तुम्ही असं समजू नका की आज नंदी नंबरात आला नाही तर उद्या येणारच, परवा येणार, तेरवा येणार. नक्की येणार तो नंदी नंबरात येणार म्हणजे येणार. कारण तुम्ही तुमच्या नंदीला प्रॉपर डाएट द्या आणि त्याला जे शिकवण आहे ते प्रॉपर द्या. आता तुम्ही बघताय मोठे नंदी बघितलं, एक दिवसाड का होईना 2 दिवसाला 4 दिवसाला प्रत्येक मोठा नंदी मैदानात आहे. पण हे अंधारातले नंदी किंवा जे गरीब गाडा मालक आहेत हे काय करतात, महिना 2 महिन्यात कधीतरी आपल्या नंदीला मैदानात नेतात आणि त्यानंतर मैदानात नेल्यावर जर पैरात चांगला नाही भेटला तर नंदीची गटालाच हार होते. जर नशिबानं गट पास केला तर सेमीला टॉपच्या नंदीकडून हार होते. तर असं काय होते, कारण तुमचा पैरा आणि जे तुम्ही नंदीवर पळवायला ड्रायव्हर बसवताय त्या ड्रायव्हरचा सर्वात मोठा हात असतो. ड्रायव्हर चांगला असला आणि ड्रायव्हरला साथ देणारी जर नंदी चांगली असते तर तुम्हाला टॉपचाच नंदी पाहिजे असं काही नाही. तुम्ही बी बघितलं असेल भरपूर टॉपचे नंदी आहेत ते सुद्धा गटाला बी बाहेर जातात. का जातात? पैरा चांगला भेटला नाही, हे चांगलं भेटलं नाही, ते चांगलं भेटलं नाही, असं बी होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, आपला नंदी टॉपलाच राहिला पाहिजे असं बी तुम्ही गृहीत धरायचं नाही. आणि सगळ्यात मोठा विषय हे बैलगाडी क्षेत्रातला वायदी विषय. खरंच गाडा मालकाने जर पाळला आणि सांभाळला तर वायदी विषय मिटून जाईल. आता एवढं बैलगाडी क्षेत्रात पैसा दिसतोय लोकांना. नंदी नुसतं मोठ्या नंदीवर आपला नंदी पळवायचं म्हणलं तर ते एक एक एकर सुद्धा घाण ठेवायला बसलीत आणि त्या मोठ्या नंदीच्या पैऱ्यात आपला नंदी पळवतात. असा विषय करू नका. आपल्याच नंदीला त्या नंदीपर्यंत कसं पोहोचवायचं हे खरे तुम्ही डोक्यात घ्या. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे लोक असं करतात त्यांनी खरंच हा विषय संपवून टाका, नाहीतर बैलगाडी क्षेत्र बंद पडायला वेळ लागणार नाही. कारण असं जर चालू राहिलं तर हे क्षेत्र गरीब लोकांचं राहणार नाही, आपल्या शेतकरी राजाचं तर कधीच राहणार नाही. तुम्ही बघितलं असेल कधीही बघा चटणी भाकरीचा पैलवान म्हटलं तर आपलं बैलगाडी क्षेत्राचं नाव येतं. मग इथं चटणी भाकरीचा विषय येतोय का पनीर आणि तुपाचा विषय येतोय हे तुम्ही नक्की
नक्की विचार करा. आणि आपला नंदी मोठ्या नंदीवर पळवलाच पाहिजे असं बी तुम्ही डोक्यात घेऊ नका. आपल्या नंदीला भेटल तो पैरा भेटल आणि नंदीचा नंबर येईल तेव्हा येईल. शेवटी ते मुक जनावर कधी नंबरात येईल, कधी हार होईल, कधी जीत होईल हे त्याच्या बी हातात नसतं आणि आपल्या बी नसतं. हा, तुम्ही तुमची गाडी टॉपला आणायची असेल, गाडीचा पैरा बी चांगला करा. मी म्हणत नाही टॉपचाच पैरा करा, चांगल्या नंदीवर करा, ड्रायव्हर चांगला बसवा आणि गाडी सोडायला बी सुट्टी मेकर सुद्धा चांगले घेऊन जावा. तर तुमचा टॉपचा विषय होण्यास तुम्हाला कोणच अडवू शकत नाही. बैलगाड्या क्षेत्रातली मला काही एवढी जास्त माहिती नाही, तुमच्यापेक्षा तर मला जास्त माहिती नाही. मी म्हणत नाही की मी तुम्हाला ज्ञान देतो तुम्ही ते ज्ञान घ्या. जे स्वतःचं नंदी नेतात ते नंदी मैदानात नेतात, तर त्या नंदीला निहाला आणायला बी खर्च असतो. तुम्ही हे खरंच पाळा, परत अशा विषयामध्ये अडकू नका, नाही तर बैलगाडा क्षेत्र गरीबाचं राहणार नाही. हे मी वारंवार तुम्हाला सांगतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.